सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली होती। विलीनीकरणाच्या चर्चेला आधी नकार देणाऱ्या तटकरेंनी आता यू टर्न घेत अजित पवार हयात असताना चर्चा झाल्याचं मान्य केलं। याविषयी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। दिल्लीत जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाबाबत भाष्य केलंय। स्वर्गीय अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती का? तर झाली होती। ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती। दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारीला झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवारसाहेबांनी किंवा पवारसाहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती, कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलीनीकरण होऊ शकलं असतं। पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि मधल्या कालावधीमध्ये सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे असतील, त्यांनी आता विलीनीकरण हा मुद्दा संपुष्टात येऊन आता आम्ही पक्ष बांधणीचं काम सुरू करतो असं म्हटलेलं आहे। दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुणागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती। पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती। पण आता तशी काही भावना त्या बाजूने येत नाही आहे। त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला। जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला। एक तर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते, कारण का तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता।